हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पार्कलिंग स्टार्स। आज आपण नॉनव्हेजच्या तोडीची अशी व्हेजिटेरियन एक भाजी बघणार आहोत। शेपी आमटी खूप छान झणझणीत अशी होते ही आणि भाकरी पोळीसोबत खूप छान लागते। माझ्याकडे घरकामाला मदतीला येणाऱ्या काकूंचं गाव कर्जत आहे। त्यांच्या गावची ही रेसिपी आहे। त्यांनी माझ्याबरोबर शेअर केली, मला खूप आवडली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर करते। बिगवन जवळच्या कर्जत आणि राशीन भागात ही खूप प्रसिद्ध आहे। खूप झणझणीत होते आणि अगदी नॉनव्हेज सुद्धा विसरून जाल तुम्ही, इतकी छान लागते। बनवायला खूप सोपी आहे, नक्की ट्राय करून बघा। ही आमटी बनवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारच्या डाळी घ्यायच्यात। तुमच्याकडे ज्या डाळी अवेलेबल असतील त्या पण तुम्ही घेतल्या तरी चालतील। मी मुगाची डाळ 2 चमचे घेतली आहे, हरभऱ्याची डाळ 2 चमचे घेतली आहे आणि मसूर डाळ 2 चमचे घेतली आहे आणि ह्या स्वच्छ धुवून मी अर्धा तास भिजत घातल्या होत्या। आता अर्ध्या तासानंतर त्या परत एकदा धुवून त्यातलं पाणी काढून आपण कुकरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि त्याच्यात पुरेसं पाणी घालून आपण ह्याच्यात 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। मी कुकरच्या डब्यामध्ये लावते, तुम्ही कुकरमध्येच टाकली डाळ शिजायला तरी चालेल। छान मऊ शिजवून घ्यायची आपल्याला डाळ। आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। मी 2 चमचे तेल गरम करायला ठेवले आणि एक कांदा त्यात उभा पातळ चिरून घेतलाय, तो घालतीये आणि हा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। याला छान गुलाबी रंग आला की मग याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालायचं आहे। ते घालतानाचा माझा व्हिडिओ स्किप झालाय। आणि कांदा छान ब्राऊन होत आला की याच्यामध्ये आपण खोबरं पण घालायचंय। पाववाटी खोबरं घातलंय मी किसलेलं आणि ते पण छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला सगळं भाजून घ्यायचंय आणि नंतर हे थंड करून याचं बारीक वाटण करून घ्यायचं आपल्याला। कांदा खोबरं आलं लसूण सगळं थंड झालंय, मी ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलीये आणि याच्यात कोथिंबीर घालायची आहे। एक तमालपत्र घालतीये मी, 2 लवंगा, 2 मिऱ्या आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालतीये। हे तुम्ही वेगवेगळे पण वाटून घेऊ शकता, पण माझा मसाला कमी आहे, वाटलं जाणार नाही म्हणून मी एकत्र वाटतेय। याच्यात अगदी थोडंसं पाणी घालायचंय आणि छान बारीक वाटून घ्यायचंय। आपला मसाला छान तयार आहे, छान बारीक वाटला गेलाय आणि आपली डाळ पण शिजली आहे। पण ही डाळ आपल्याला अशीच नाही वापरायची, ही पण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक करून घेणार आहोत। एखाद मिनिटभर फिरवून आपल्याला घ्यायची ही डाळ, म्हणजे छान बारीक पेस्ट तयार होते याची। आता आपण आमटीची तयारी करूयात। मी 2 ते 3 चमचे तेल घातले कढईमध्ये आणि गरम झालं तेल की त्याच्यात जिरी घालायची। विकतच्या आमटीमध्ये किंवा हॉटेलमध्ये कर्जत आणि राशीन भागामध्ये याच एवढ्याच प्रमाणासाठी दुप्पट तेल वापरलं जातं। जास्त तेलाचं प्रमाण आहे आमटीसाठी या, तरच तिची टेस्ट छान येते। पण आपण घरी बनवतोय तर थोडंसं कमी तेलाचा वापर करून मी करते ही आमटी। आणि त्याच्यामध्ये आता कढीपत्ता घातलाय आणि छान कढीपत्ता पण तळला गेला की मसाला घालतेय मी आपण वाटून घेतलेला। मसाला घालून छान परतून घ्यायचा आहे एखाद मिनिटभर आणि मग याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घालतीये, घरगुती काळं तिखट घालतीये आणि रंग छान यावा म्हणून मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालतीये। हे सगळं छान परतून घ्यायचं आपल्याला आणि याच्यावरती झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची। मसाल्याला तेल सुटू द्यायचंय
आणि 1 मिनिटानंतर आपण हे परत उघडून परत परतून घेणार आहोत मिक्स करून व्यवस्थित आणि परत झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटं वाफ काढणार आहोत. म्हणजे आपल्याला मसाल्याला खूप छान तेल सुटतं, तर्री येते आणि या भाजीची मजा तर्रीमध्येच आहे. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटले आपल्या मसाल्याला. आता याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली डाळ घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचंय. आणि या भाजीसाठी आपल्याला गरम पाणी वापरायचंय, थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये इथे. मी जे डाळींचं प्रमाण घेतले आणि मसाल्याचं प्रमाण घेतले त्याच्यामध्ये 1.5 लिटर आमटी तयार होते. छान मिक्स करून घ्यायचंय मसाला पाण्यामध्ये. पाणी घालून छान मिक्स केल्यानंतर आपण याच्यात मीठ घालायचं आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि मीडियम गॅसवरती आमटीला उकळी येऊ द्यायची. 5 मिनिटानंतर आपल्या आमटीला छान उकळी यायला लागते आणि आमटीला अशी छान उकळी आल्यानंतर 15 ते 20 मिनिट आपल्याला ही आमटी अशीच मंद आचेवरती उकळवत ठेवायची. मगच या आमटीची छान चव येते. ही आमटी शिजत असतानाच इतका सुगंध येतो ही आमटीचा, इतका घमघमाट सुटतो अगदी घरभर की वासानेच खावीशी वाटते. तुम्ही बघू शकता आत्ताच किती छान तर्री आली आपल्या आमटीला. 5 ते 10 मिनिटं उकळवल्यानंतरच. आणखीन 5 ते 10 मिनिटं उकळवल्यानंतर खूप छान रंग येतो आणि थोडीशी दाटसर होते आपली आमटी. 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आपली आमटी उकळते. मस्त रंग पण आलाय आणि तरी पण आली आहे. आता ही आपण गरमागरम सर्व करूयात. खूप छान होते ही शेपी आमटी. नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.